नमस्कार, मी डॉक्टर आश्लेषा गोखले. आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपला विषय आहे उपवास. उपवास सर्वच जण करतात. उपवासाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? उप आणि वास असं संस्कृतमध्ये आपण याचा अर्थ सांगू शकतो की देवासमोर बसून ध्यान करणे. पण आता उपवासाचा अर्थ आपण काय घेतो की सतत उपवास करणे, आठवड्यातनं 4 दिवस पाहिजे तर उपवास करणे. पण आपण उपवासाला नीट समजून घेतलं तर आपल्या शरीरासाठी पण खूप चांगलं असतं. आता उपवास कधी करावा, उपवास केल्याने काय काय फायदे होतात? उदाहरणार्थ, आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करणं म्हणजे काय की तुम्ही शरीराला कमी आहार देणं आणि योग्य आहार देणं. आता उपवास करताना लोक बरेच प्रकाराचे उपवास करतात. उदाहरणार्थ, अगदी पाणी न पिता सुद्धा उपवास करणारे आहेत. मग ते योग्य का अयोग्य ह्याचा विचार सर्वांनी करावा. प्रत्येकाने असाच उपवास करायला पाहिजे का? उपवास नक्की कसा करावा हे सगळं आज आपण इथे समजून घेऊया. उपवास करताना प्रत्येक माणसाने त्याच्या प्रकृतीबद्दल पण विचार करावा. प्रत्येकाची प्रकृती निराळी आहे. आयुर्वेदाने सांगितलं आहे की वाताची प्रकृती आहे, पित्ताची आहे, कफाची आहे. त्या प्रकृती अनुसार सुद्धा उपवास सांगितले गेले आहेत. पण आपण सर्रासपणे जो उठतो तो एकसारखाच उपवास करतो. उदाहरणार्थ, उपवासाला सगळे लोक उठले सुटले की साबुदाण्याची खिचडी खातात. प्रत्येकानं मग ते सोचतं का? नाही. आता सांगायला गेलं तर उपवास ज्या दिवशी असतो, उदाहरणार्थ एकादशीचा उपवास, की दुसऱ्या दिवशी माझ्याकडे पेशंट आलेच की अहो काल उपवास होता ना, त्यामुळे ॲसिडिटी झाली आहे, पित्त वाढलं आहे, अपचन झालं आहे. पण मग उपवास करण्याचा नेमका फायदा झाला का ह्याचा विचार केलात का तुम्ही? आता उपवास करताना प्रकार जसे सांगितले आहेत, एक निर्जळी उपवास सांगितला आहे. एक प्रकार सांगितले की लघु आहार घ्या. लघु आहार म्हणजे काय की जो आहार तुम्हाला सहजपणे पचू शकणार आहे. तिसरा प्रकार सांगितला आहे फलाहार, म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त फळं खा. मॉडर्न टर्म्समध्ये त्याला फ्रूट डाएट म्हणतात की बाबा 2-2, 3-3 दिवससुद्धा फ्रूट डाएट करतात. पण आपण तसं न करता एखाद्या दिवशी फ्रूट डाएट केलं तर आपल्या शरीराला चांगलंच आहे. कारण आपल्या शरीराला पचायला जड असं काहीच अन्न जात नाही. त्यामुळे त्या दिवशी आपल्या शरीराला म्हणजे पचन संस्थेला जरा आराम मिळतो. म्हणजे उपवासाचा अर्थ काय आहे की आपल्या शरीराला थोडा आराम देणे. पण ते न देता उपवासाचे विविध पदार्थ, उदाहरणार्थ तेलकट चमचमीत करून आपण आजकाल खातोय. म्हणजे उपवास करण्याचे नियम तर मोडूनच टाकलेत, त्याच्यासोबत उपवासामुळे होणारे विकार वाढलेत. खरं म्हणजे आम्ही बरेच व्याधींना सुद्धा उपवास करा असं सांगतो. उदाहरणार्थ, एखाद्याला अंगवात असेल. अंगवात म्हणजे काय? रुमॅटॉइड आर्थरायटिस. थोडक्यात सांगायचं, प्रत्येक जॉईंट्सना सूज असते. अशा केसेसमध्ये त्यांना आम्ही सांगतो की हलका आहार घ्या किंवा एखाद्या वेळेला उपवास करा. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात आपण म्हणायला गेलं तर इंटरमिटंट फास्टिंग. इंटरमिटंट फास्टिंग कसं करतात की 16 तासांनी जेवतात, म्हणजे एका वेळेचं जेवणच घेत नाहीत असं असतं. म्हणजे आपला तो रेशो म्हटला गेला आहे की 16:8 असे रेशोज फॉलो केले जातात. मग त्या रेशोप्रमाणे एका वेळेचं जेवणच नाही करत. पण ते आमवाताच्या पेशंटला खूप चांगलं असतं. कारण काय आहे, मुळात जेव्हा ते अन्न कमी जेवणार आहेत तेव्हा जे अन्न त्यांनी आधी घेतलेलं आहे ते पचून जाणार आहे. अपचनामुळे रुमॅटॉइड आर्थरायटिसचे केसेस खूप वाढतात किंवा त्यांचे जॉईंट पेन खूप वाढतात. पण हे समजूनच घेत नाहीत ती माणसं आणि ती लोकं सगळे उठसूट जे असतं जेवायला ते जेवत राहतात. म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक व्यक्तीनुसार उपवास सांगितले गेले आहेत. आता आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली उपवासाची पद्धत आहे, ज्याच्यात संकष्टी केली जाते, एकादशी केली जाते. पण या सगळ्या उपवासामध्ये आपण हे विसरून जातो की आपल्याला काही व्याधी आहेत. उदाहरणार्थ, डायबिटिक पेशंट आहे. डायबिटिक पेशंटने उपवास करूच नाही. पण आपल्याकडे कोणीही ऐकत नाही. त्यांचे बरोबर शुगर लेवल जमीन आसमानमध्ये फ्लक्च्युएट झालेले असतात. पण समजावून समजत नाही. उदाहरणार्थ, कुठलेही डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम असलेले डायबिटिक पेशंट असो, ऑटो इम्युन डिसीजेस असो, या लोकांनी उपवास करू नये. मग उपवास करताना पण विचार करायचा आहे. आता उदाहरणार्थ वात प्रकृतीचा पेशंट आहे. वात प्रकृतीचा पेशंट म्हणजे काय? ज्याला भरपूर जॉईंट पेन आहे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी रुक्षता आहे
त्यांनी काय करावं, त्यांनी आहारामध्ये गरम गरम सूप वगैरे अशा प्रकारचा आहार ठेवावा, म्हणजे जो पचायला हलका राहील आणि ज्याच्यात तुपाचा वापर जास्त राहील, कारण स्निग्धता जायला पाहिजे वृक्षता असल्यामुळे. पण असं न करता पचायला जड अन्न जर घेतलं, जसं साबुदाणा वगैरे घेतला, तर वाताचे पेशंटचे दुखणी वाढणार आहेत, कमी होणार नाही आहेत. आता पित्त प्रकृतीचा आहे, पित्त प्रकृतीच्या पेशंटनी उपवास करताना हा विचार करायचा आहे की निर्जळी उपवास तर अजिबात करू नये. त्यांनी नक्की थोडं थोडं तरी खाऊन उपवास करावा, नाहीतर नक्कीच त्यांचं पित्त दुसऱ्या दिवशी खूप वाढलेलं असणार आहे. त्यात उपवासाला वापरले जाणारे दाण्याचे कूट वगैरे हे सगळे तर नक्की पित्तवर्धक आहेत. मग तुम्ही विचार करायचे की पित्त प्रकृतीच्या माणसाने उपवास ॲटलिस्ट फलाहाराने करा, लघु आहाराने करा, पण टोटली उपाशी राहू नका. ह्याच्यात सर्वात सुखी माणूस जो असतो ना, तो कफ प्रकृतीचा असतो. त्याला तुम्ही कितीही वेळही उपवाशी ठेवा, चालणार आहे आणि तो करूही शकतो उपवास. मग अशा पेशंटनी जर बराच वेळ उपवास धरला, चालणार आहे, त्यांना काही त्रासही होत नाही आणि त्यांच्या शरीराला उलटा फायदाच होतो. म्हणजे तुम्ही हा विचार करा की आता तुमची प्रकृती कोणती आहे, त्याप्रमाणे तुम्ही कुठल्या प्रकारे उपवास करणार आहात हे ठरवा. आता काही जणांनी हे सुद्धा ऐकून माहिती असेल की उपवास आणि लंघन असे 2 शब्द वापरले जातात. आता उपवास म्हणजे काय आणि लंघन म्हणजे काय? उपवास आपण प्रकृती मेंटेन करण्यासाठी जे करतो किंवा आरोग्य मेंटेन करण्यासाठी जे करतो त्याला उपवास म्हटलं जातं. लंघन आपण कधी करतो? जेव्हा आजारपण आहे आणि तुम्हाला त्यातून बरं व्हायचं आहे, अशा वेळेला जेव्हा आपण करतो त्याला लंघन म्हणतात. उदाहरणार्थ, आज दुपारचं जेवण खूप अति झालं आहे आणि आपल्याला असं वाटते की आपलं अन्न अजिबात पचलेलं नाही आहे. मग अशा वेळेला आपण काय करतो? आपण ते पचवण्यासाठी दुसऱ्याला सांगतो, अरे आज लंघन करून टाक, म्हणजे कसं तुझं अन्न पचून जाईल. किंवा एखाद्याला ताप आला आहे, तापामध्ये सांगितलं जातं की लंघनम परम औषधम. म्हणजे काय की तुम्ही त्यावेळेला जेवढं कमी अन्न घेणार आहात तेवढा लवकर तुमचा ताप बरा होणार आहे. कारण हे आधी समजून घ्या की तुमच्या शरीराला काम आपण किती देतोय हे महत्त्वाचं आहे. जर त्याला पचनाचंच काम करत राहायचं असेल तर तो तुमचा ताप कसा बरा करणार आहे? तो तिकडे लक्षच देऊ नाही शकत. त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या, उपवास करा किंवा लंघन करा तेव्हा तुम्ही काय खाऊन करताय हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. उपवास 2-2 दिवस, 3-3 दिवस किंवा आठवड्यातनं 4 दिवस तर अजिबात करू नका. एखादा छंद म्हणून तरी करूच नका. आता नवरात्रामध्ये सुद्धा सगळे लोक 9-9 दिवस उपवास करतात. का? तर वेट लॉस करण्यासाठी. उपवास वेट लॉससाठी नक्की फायदेशीर आहे, पण तो योग्य पद्धतीने केल्यास फायदेशीर आहे. रोज तुम्ही म्हणाल की मी 9 दिवस जेवणार नाही आणि खाणार नाही आणि मग परत तुम्ही नित्यनेमाने जेवायला लागलात की त्या वेट लॉसचाही काही उपयोग होत नाही. तुम्हाला खरोखरचं जर करायचं असेल तर आठवड्यातनं 1 दिवस ठरवून फलाहार करा, लघु आहार करा. नक्की तुम्हाला त्याचा वेटसाठी पण फायदा होईल. मग या सगळ्या गोष्टीचा नीट विचार करा आणि उपवासाचा अर्थ नीट समजून घ्या आणि मग उपवास करा. धन्यवाद.